सटाणा तालुक्यातील जायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील अंतापूर येथे अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी रविवार दिनांक 7 रोजी सकाळी मोठी धडक कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 1,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला आहे। पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अंतापूर शिवारात मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारूची निर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आज 7 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास अंतापूर शिवारातील संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला। या धाडसी कारवाई दरम्यान भारती बाळू भवरे आणि नंदाबाई हिम्मत गवळी या 2 महिला गावठी हातभट्टीद्वारे बेकायदेशीररित्या दारू तयार करत असल्याचे पोलिसांना रंगेहात आढळून आले। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळावरून 180 लिटर कच्चे रसायन, 70 लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू, प्लास्टिक व लोखंडी ड्रम, चाटू आणि दारू तयार करण्याचे इतर साहित्य असा एकूण 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। कारवाईनंतर जप्त करण्यात आलेले कच्चे रसायन आणि तयार दारू मानवी आरोग्यास घातक ठरू नये व बेकायदेशीर व्यवसायाला पूर्णपणे लगाम घालता यावा यासाठी पोलिसांनी सदर मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट केला। या धडक कारवाईमुळे अंतापूर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कामगिरीत पोलीस नाईक क्षीरसागर, पोलीस शिपाई बारगळ आणि पोलीस शिपाई साळुंखे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। अवैध दारू निर्मिती आणि विक्री विरोधातील ही धडक कारवाई सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असून पोलिसांच्या या धाडसी पावलाचे सुजाण नागरिकांकडून जोरदार स्वागत होत आहे। दरम्यान जायखेडा पोलीस स्टेशन हद्दीत इतरत्र सुरू असलेल्या विविध बेकायदेशीर आणि अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी अशीच कडक मोहीम राबवावी आणि हे धंदे समूळ नष्ट करावेत अशी तीव्र मागणी आता परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल बच्छाव, जायखेडा।